ओम श्री शनेश्वराय नमः. मकर राशींच्या भाग्यवान आणि संघर्षशील जातकांनो, उद्या उजाडणारा शनिवार तुमच्यासाठी अत्यंत अलौकिक आणि चमत्कारी ठरणार आहे. कारण हा काही साधंसुद्धा शनिवार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी प्रचंड घालमेल सुरू आहे, ज्या विवंचनेमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही आणि ज्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीकडून अचानक मिळालेल्या दुराव्यामागची गुपित आता तुमच्या समोर उघड होणार आहे. उद्याच्या शनिवारी मकर राशीचा स्वतःचा स्वामी असलेल्या शनिदेवाची अत्यंत विशेष आणि न्यायदृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी महाराज आपल्या स्वतःच्या राशीच्या जातकांना संकेत देतात, तेव्हा ते आधी परिस्थितीची जाणीव करून देतात आणि नंतर अचानक संपूर्ण आयुष्यच पालटून टाकतात. म्हणूनच मंडळींनो, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण हा इशारा अर्धवट सोडणाऱ्या अनेकांना नंतर मोठ्या पश्चातापाचा सामना करावा लागला आहे. मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात सध्या दोन वेगवेगळ्या अदृश्य शक्ती कार्यरत आहेत. ज्यातील एक शक्ती तुम्हाला यशाच्या शिखराकडे ओढत आहे, तर दुसरी शक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही वरून कितीही शांत आणि खंबीर दिसत असलात, तरी आतून मात्र काहीतरी अघटित घडणार असल्याची एक अनामिक भीती तुमच्या मनाला सतत सतावत आहे. पण लक्षात ठेवा, मनातील ही भीती केवळ एक भ्रम असून ज्याच्या पाठीशी स्वतः कर्मफळदाते शनिदेव उभे असतात, त्याला जगातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा पराभूत करू शकत नाही. तुम्हाला फक्त स्वतःच्या प्रामाणिक कर्मावर आणि ईश्वरी न्यायावर अढळ विश्वास ठेवावा लागेल. कारण भीती ही प्रगतीचा मार्ग रोखणारी सर्वात मोठी भिंत असते आणि ती तोडून पुढे जाण्याचे धैर्य मकर राशीने अंगी बाळगले पाहिजे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तुम्ही अचानक काही विलक्षण आणि गूढ संकेत अनुभवले असतील. जसे की रात्रीच्या वेळी अचानक जाग येणे, डोळ्यांसमोर एखादी काळी सावली गेल्याचा भास होणे, मन अचानक बेचैन होणे किंवा भूतकाळातील एखाद्या व्यक्तीची आठवण सतत येणे. हे संकेत सामान्य नसून मकर राशींचे स्वामी शनिदेव तुम्हाला थेट संकट देण्यापूर्वी सावध करत आहेत. आणि जर तुम्ही हा दैवी इशारा वेळेत ओळखला नाही, तर येणारे दिवस तुमच्यासाठी अधिक कठीण बनू शकतात. उद्याचा शनिवार एवढा विशेष असण्याचे कारण म्हणजे ग्रहांची अशी एक दुर्मिळ युती तयार होत आहे, ज्यामुळे तुमच्या अगदी जवळ असलेली आणि तुमच्याच ताटात खाणारी एक व्यक्ती स्वतःचा खरा आणि भयानक चेहरा तुमच्यासमोर दाखवणार आहे. समोरून गोड बोलणारी, कौतुक करणारी, पण पाठीमागे तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर बाळगणारी ही व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून तुमच्या प्रगतीवर जळत आहे. विशेषतः जर तुम्ही अलीकडेच एखाद्या नवीन व्यवसाय, नोकरी किंवा पैशाच्या संदर्भातील नवीन योजना सुरू केली असेल, तर काही लोकांना तुमची ही प्रगती अजिबात सहन होत नाही आहे. आणि म्हणूनच शनी महाराज आता अशा कपटी लोकांचे मुखवटे ओरबाडून काढणार आहेत. इथे ज्योतिषशास्त्र तुम्हाला स्पष्ट सांगते की शत्रू नेहमी बाहेरचा नसतो, तर काही वेळा आपल्याच सावलीत लपलेले आपलेच लोक आपल्याला अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी शांत राहणे हीच तुमची सर्वात मोठी रणनीती असली पाहिजे. कारण जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा सत्य सूर्यासारखे तळपेल आणि या खोट्या मुखवट्यांचा पूर्ण नाश होईल. सध्या मकर राशींच्या अनेक घरांमध्ये आर्थिक स्थिती अत्यंत विचित्र आणि आव्हानात्मक सुरू आहे. पैसा येतो तर आहे, पण तो हातात अजिबात टिकत नाही. अचानक नको ते खर्च वाढत आहेत. घरातील सदस्यांच्या आरोग्यावर मोठा धनव्यय होत आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि इतकी प्रचंड मेहनत करूनही पदरात फळ का पडत नाही, हा प्रश्न तुम्हाला आतून पोखरत आहे. पण विसरू नका, मकर राशीचा स्वामी शनी कधीही मेहनती माणसाला कायमचे दुखत ठेवत नाही. तो फक्त सोन्यासारखी परीक्षा घेतो आणि तुमची ही कठीण परीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या शनिवारी सकाळपासूनच काही अनपेक्षित घटना घडू शकतात. अचानक एखाद्या महत्त्वाचा फोन येणे, जुनी अडकलेली बातमी मिळणे, कोणाशी तरी वाद होणे किंवा एखादी गुप्त गोष्ट अचानक उघडकीस येणे असे प्रबळ योग आहेत. हा काळ तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. कारण जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच शनीची ही दृष्टी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आणि खोट्या माणसांची पारख करून देत आहे. म्हणूनच संयम सोडू नका. विशेषतः ज्या व्यक्तीचे नाव ज, ख, ग, भ या अक्षरांनी सुरू होते, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण भावनेच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. शनिदेव तुमच्या संयमाची परीक्षा घेत असून जो शांत राहील तोच जिंकेल आणि जो रागाच्या भरात पाऊल उचलेल त्याचे मोठे नुकसान निश्चित आहे.
प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने देखील उद्याचा दिवस अत्यंत संवेदनशील आहे. कारण काही मकर राशींच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची वाईट नजर लागल्यामुळे गैरसमज आणि भांडणे वाढताना दिसत आहेत. जोडीदाराच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून घाबरू नका. कारण शनिदेवाच्या दरबारात उशीर असला तरी अंधेर नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहिल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात उद्याचा शनिवार मकर राशीसाठी एक मोठे आणि सकारात्मक वळण घेऊन येणार असून जुन्या ओळखीतून किंवा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः जे लोक ऑनलाईन कामे, सोशल मीडिया, मार्केटिंग, संवाद कौशल्य किंवा प्रवासाशी संबंधित व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी पुढील काही दिवस सुवर्णकाळ ठरू शकतात. परंतु तुमचे यश पाहून जळणारे लोक तुमच्या नशिबाच्या दरवाजावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करत असल्याने तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि सर्वांना सांगत सुटू नका. उद्या शनिवारी संध्याकाळी मकर राशींच्या जातकांनी जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावून त्यात काळे तीळ अर्पण करावेत आणि मनातल्या मनात आपली समस्या सांगून ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंदिरातून परतताना मागे वळून पाहू नका. कारण जिथे श्रद्धा आणि समर्पण असते तिथे संकट कधीच टिकत नाही आणि मारुतीरायांची भक्ती हाच शनीच्या त्रासातून मुक्त होण्याचा महामार्ग आहे. तुमचे सर्व दुःख त्यांच्या चरणी अर्पण करा. उद्याची नवीन पहाट तुमच्या आयुष्यात यशाचा प्रकाश घेऊन येईल. येणारे काही दिवस मकर राशीला भाग्याच्या एका सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहेत. त्यामुळे चुकीच्या लोकांवर विश्वास न ठेवता शनिदेवावर पूर्ण निष्ठा ठेवा. जे आज तुमच्या संघर्षावर हसत आहेत तेच उद्या तुमचे बदललेले नशीब पाहून थक्क होणार आहेत. उद्याच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील अनेक नकारात्मक गोष्टी कायमच्या नष्ट होतील आणि जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते त्यांना मकर राशीची खरी ताकद दिसेल. शनिदेव नेहमी अशाच लोकांना भरभरून यश देतात ज्यांनी आयुष्यात प्रचंड अपमान, एकटेपणा आणि संघर्ष सहन केला आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यातील अश्रू वाया जाणार नाहीत. पुढील 7 दिवसात तुम्हाला धनलाभाची मोठी बातमी मिळू शकते आणि घरात काही शुभकार्य देखील ठरण्याची शक्यता आहे. उद्या शनिवारी जर तुम्हाला अचानक एखादा काळा कुत्रा दिसला, मंदिराच्या घंटानादाचा आवाज ऐकू आला किंवा सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटले तर समजा शनिदेव महाराज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा केवळ एक योगयोग नसून शनी महाराजांनी तुम्हाला दिलेला सावधतेचा संकेत आहे. म्हणूनच उद्या कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा नक्की वाचा. संकट कितीही मोठे असले तरी भक्तीच्या वादळासमोर प्रत्येक संकट शांत होते. मंडळींनो, मकर राशीची ही अत्यंत महत्त्वाची आणि सत्य माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. शनिदेवांची आणि हनुमानजींची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. उद्याच्या शनिवारी हे संकेत ओळखा आणि सांगितलेले उपाय नक्की करून पहा. तुम्हाला उत्तम फलप्राप्ती होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सत्य भविष्यवाणीसोबत. धन्यवाद.